नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहतूक या प्रकारापैकी हवाई वाहतूक हा प्रकार आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही ज्या अगोदरचे लेक्चर पाहिले नसेल त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते लेक्चर पहा मागील झालेले। आज आपण हवाई वाहतूक म्हणजे काय, त्याचं आपल्या भारतामध्ये असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणती, ग्रीनफील्ड विमानतळ कोणती, आपल्या महाराष्ट्र अंतर्गत येणारे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे ग्रीनफील्ड एअरपोर्ट कोणकोणते आहेत याचा आढावा या लेक्चर आपण परीक्षाभिमुख घेणार आहोत। वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू। हवाई वाहतूक साधारण जी काही विमाने प्रवास करतात वातावरणात, त्या वातावरणामध्ये स्थितांबरात ती विमानं प्रवास करत असतात। म्हणजे आपल्या वातावरणाचे 5 स्तर आहेत, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, अयनांबर आणि बाह्यांबर। यापैकी स्थितांबरातून जेट विमाने प्रवास करत असतात, त्याचं कारण की तपांबरामध्ये हवेचा स्पीड जास्त असल्यामुळे ती स्थितांबरातून प्रवास करत असतात, हे त्याचं मुख्य कारण आहे। त्यामुळे परीक्षेला विचारू शकतात तुम्हाला की विमान प्रवास तपांबरामधून का करत नाही, स्थितांबरामधूनच का करतात। त्याचं रिझन हे आहे की स्पीड खूप जास्त असतो तपांबरामध्ये। भारतात जुलै 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स कंपनीने पहिल्या विमान वाहतुकीची सुरुवात केली। भारतात पहिला पायलट परवाना जो मिळवला गेला तो जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजे JRG टाटा यांना मिळाला। त्यांनी मुंबईपासून ते कराचीपर्यंत पहिल्या उड्डाणाबरोबरच भारतीय नागरी उड्डाणाला सुरुवात झाली। त्यांना हवाई वाहतुकीचे जनक असं संबोधलं जातं। तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भारतीय हवाई वाहतुकीचे जनक असं कोणाला संबोधलं जातं, तर JRD टाटा यांना संबोधलं जातं। 1946 मध्ये टाटा एअरलाइन्सचे नाव एअर इंडिया असं ठेवण्यात आलं। 1953 ला विमान वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि एअर कॉर्पोरेशन ॲक्ट संमत झाला। साधारण 1972 साली मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली। पुढे 1981 साली जेव्हा 6वी पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये लागू होती, त्याचवेळी ईशान्यपूर्व भागामध्ये विमानसेवा पुरवण्यासाठी वायुदूत या महामंडळाची स्थापना करण्यात आली। त्याचप्रमाणे 1985 मध्ये पवनहंस या महामंडळाची हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी स्थापना करण्यात आली। ही साधारण हेलिकॉप्टर सेवा असेल ती आसाममधील तसेच दुर्गम भागातील खनिज तेल क्षेत्राचा शोध घेण्यासाठी पवनहंसची स्थापना करण्यात आली। 1986 मध्ये डोमेस्टिक एअरपोर्टची सेवा पुरवण्यासाठी विमानतळांच्या विकासासाठी नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीची स्थापना करण्यात आली। पुढे जेव्हा आपण 1991चं औद्योगिक धोरण स्वीकारलं तेव्हा जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हा पॅटर्न आपण स्वीकारला। त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राकडून हस्तांतरित जास्त करून खाजगी क्षेत्राकडे झालं। त्यामुळे 1994 मध्ये हवाई वाहतूक सेवा खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली। हे मोठं कारण होतं, कारण 1991चं औद्योगिक धोरण हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं त्यावेळी। सो 1995 मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे 1972 मध्ये ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलं ते, आणि 1986 साली डोमेस्टिक एअरपोर्टचे सुविधा ज्या काही विमानतळ असतील त्याच्यासाठी स्थापन करण्यात आलेलं नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी यांचं एकत्रीकरण करून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील निगमाची स्थापना करण्यात आली। त्याचं मुख्यालय आहे दिल्ली। पुढे 2007 साली एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स यांचं एकत्रीकरण करून नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडियाची लिमिटेडची स्थापना करण्यात आली। नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली। याच कंपनीचे नाव एअर इंडिया। हवाई वाहतूक तसेच हवाई सिग्नलमध्ये अचूकता येण्यासाठी व त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी इस्रोने गगन प्रकल्प उभारला गेला।
महत्त्वपूर्ण आहे की हवाई वाहतूकची मधील अचूकता येण्यासाठी त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी इस्रोने कोणता प्रकल्प उभारला होता? तर गगन. ओके. भारतात सध्या 28 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. आपण महत्त्वपूर्ण अशी विमानतळ पाहणार आहोत. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दिल्ली स्थित आहे, त्याला पालम एअरपोर्ट असंही संबोधलं जातं. चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ येथे आहे. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी येथे आहे. लोकप्रिय गोपीनाथ बारडोली आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी येथे आहे. सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे. राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ भोपाळ येथे आहे. देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोर येथे आहे. कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ कोझिकोड येथे आहे, केरळ राज्य स्थित आहे. बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर येथे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता येथे आहे, त्याला डमडम एअरपोर्ट असंही संबोधलं जातं. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे स्थित आहे. आणि अंदमान निकोबारमध्ये स्थित असलेलं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पोर्ट ब्लेअर येथे आहे. ओके. ही महत्त्वपूर्ण काही मी 28 पैकी कव्हर केलेली आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यांची नाव विचारू शकतात यावरती प्रश्न तुम्हाला. ओके. भारतात काही ग्रीनफील्ड विमानतळ उभारली जातात. ग्रीनफील्ड विमानतळ म्हणजे काय? ज्या ठिकाणी कुठलीही दळणवळणाची फॅसिलिटी नाही तिथं दळणवळणाची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे त्याच फॅसिलिटी अंतर्गत बेटर रिसोर्सेस फॅसिलिटी म्हणजे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्या अंतर्गत. आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रीनफील्ड उभारले जात आहेत प्रकल्प त्या आजूबाजूच्या पर्यावरणावर त्याचप्रमाणे त्याच लोकांच्या आजूबाजूच्या लोकांवरती प्रतिकूल असा परिणाम होणार नाही, म्हणजे अनुकूल असा परिणाम घडवून आणण्यासाठी त्यांना ते उपयुक्त होण्यासाठी ही ग्रीनफील्ड ही कन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे भारतामध्ये ग्रीनफील्ड विमानतळ उभारली जात आहेत त्या धर्तीवरती. त्यामुळे 100% थेट परकीय गुंतवणूक स्वयंचलित मार्गाने करण्यास परवानगी आहे. भारतात पहिले जे ग्रीनफील्ड विमानतळ आहे ते राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ PPP मॉडेलवर विकसित केलेले आहे. PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत महाराष्ट्रात अशी नवी मुंबई, सिंधुदुर्ग, शिर्डी या ठिकाणी ग्रीनफील्ड विमानतळ आहेत. ओके. हे महत्त्वपूर्ण आहेत, तुम्हाला विचारू शकतात महाराष्ट्रात ग्रीनफील्ड विमानतळ कुठे उभारली जात आहेत. ओके. तर नवी मुंबई, सिंधुदुर्ग व शिर्डी. महाराष्ट्रात 2002 साली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित स्थापन करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, 13 देशांतर्गत विमानतळ आहेत. 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणकोणती? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव पुणे येथे आहे. महाराष्ट्रातली 13 देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक एअरपोर्ट कुठे आहेत? मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जुहू, नांदेड, बारामती, सोलापूर, शिर्डी, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ या ठिकाणी ती स्थित आहेत 13 डोमेस्टिक एअरपोर्ट्स. जुहू हे भारतातील पहिले विमानतळ आहे. तुम्हाला विचारू शकतात की भारतातील पहिले विमानतळ कोणतं? तर जुहू एअरपोर्ट, ते मुंबई येथे आहे. मिहान हा प्रकल्प उभारला जात आहे. मिहान म्हणजे मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट जो नागपूरमध्ये उभारला जात आहे. हा आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळ. अशा प्रकारे आपण
हवाई वाहतूक या प्रकारापैकी जे काही परीक्षाभिमुख असेल ते कव्हर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला लेक्चर आवडल्यास लाईक करा. आपल्या लेक्चरला तुम्हाला काही डाऊट असल्यास तर कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी स्पर्धा परीक्षेत तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत पोहोचेल हे लेक्चर. धन्यवाद. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू लवकरच.